आत्म्याबद्दल माहिती आणि यमराजांनी त्याला आत्म्याचे स्वरूप समजावून सांगितले. आत्मज्ञानाचे आता ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये द्वितीय अध्यायामध्ये भर आहे तो हे आपल्याला जे आत्मज्ञान मिळणार आहे ते मिळण्यासाठी काय उपाय आहे आणि काय साधना करायची आहे याच्यावर जास्त भर दिलेला आहे. आता 3 आणि 4 श्लोक वाचते मी. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. द्वितीय अध्याय प्रथम वल्ली 1 आणि 2 आधी बघूया, मग आपण तिसऱ्या श्लोकाकडे. स्वयंभू पराश्ची खानी व्यतृणात अमृततत्वम इच्छन कश्चित धीरः अवृत्त चक्षु प्रत्यगामात्मनम ऐक्षत. म्हणजे इथे असं म्हटलेलं आहे की जो स्वयंभू असा परमेश्वर आहे ब्रह्मदेव, तो होताच, त्याला कोणी निर्माण केलेलं नाहीये. आणि ब्रह्माकडे काय काम होतं की सर्व पृथ्वी निर्माण करायची. तर त्यांनी जेव्हा मानवाला निर्माण केलं तेव्हा जी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं, ती बाहेरच्या बाजूला आहेत. बाहेर आहेत की नाही, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा, ही जी पंचेंद्रिय आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सभोवतालचं ज्ञान होतं, ती सगळी इंद्रिय त्यांनी बाह्य जगतात बाहेर ठेवली. बाहेर ठेवल्यामुळे काय होतं की तो बाह्य जगतातच बाहेर जे जे काय आहे ते बघू शकतो, तो आतमध्ये बघू शकत नाही. आता आपल्याला समजा बघायचंय की आपलं किती जेवण पोटात शिल्लक आहे, तर जाऊन आपण बघू शकतो का? नाही. आतलं आपल्याला काही दिसत नाही, कारण इंद्रिय सगळी बाहेर ठेवलेली आहे त्यामुळे. आणि ह्या इंद्रियांमुळे जे आपल्याला बाहेरच्या वस्तूंचं ज्ञान होतं, म्हणजे एखादा सुंदर आपण सिनेमा नाटक बघतो किंवा काय पाणीपुरी, श्रीखंडपुरी, पुरणपोळी खातो, त्याची चव आपल्याला समजते. सुमधुर असं श्राव्य संगीत ऐकतो कानामुळे, ते आपण एन्जॉय करतो. किंवा त्वचेमुळे आपल्याला स्पर्श समजतो मायेचा, प्रीतीचा, ते आपल्याला कळतं. तर ही जी सगळी बाहेरची पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यामुळे आपल्याला बाह्य गोष्टींचं ज्ञान होतं. आणि हे जे आपल्याला ज्ञान होतं त्याला विषय म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या सर्व इंद्रियांमुळे आपल्याला विषयाचं ज्ञान होतं आणि आपण त्याच्यामध्ये रमून जातो. विषय सुख ज्याला असं म्हणतात, ते या पंचेंद्रियांमुळे, ज्ञानेंद्रियांमुळे मिळणारं विषय सुख, ह्याच्यामध्येच मनुष्य रमून जातो. आणि म्हणून त्याला तो आतमध्ये बघूच शकत नाही, कारण देवानी त्याला इंद्रिय बाहेरचं बघायला दिलेली आहेत, आत बघायला काहीच दिलेलं नाहीये. त्यामुळे तो आत्मा जो आहे तो कुठे लपलेला आहे? आतमध्ये, अगदी हृदयाच्या आत, हृदय गुहेत लपलेला आहे, ते तो बघू शकत नाही. पण ज्ञानी आणि विद्वान पुरुष आणि जो योग्य साधक असतो आणि ज्याला आत्मज्ञान समजून घ्यायची कळकळ असते, तळमळ असते, तो मात्र ह्या बाह्य इंद्रियांमुळे किंवा ह्या पंचेंद्रियांमुळे, ज्ञानेंद्रियांमुळे मिळणाऱ्या विषय सुखाचा त्याग करतो, श्रेयस मार्ग निवडतो, ह्या विषय सुखाचा त्याग करतो, आणि मगच त्याला आत्मज्ञान होऊ शकते. कळलं? बाहेर इंद्रिय आहेत म्हणून बाहेरचं बघतो, आतलं बघत नाही. आणि आत्मा कुठे आहे? आपला आतमध्ये आहे, म्हणून तो बाह्य इंद्रियांच्या साह्याने आपण बघू शकणार नाही. तर उपासना, साधना, पुष्कळ प्रयत्न करूनच आपल्याला ते आत्मतत्वाचं ज्ञान होणार आहे. आणि ह्या द्वितीय अध्यायामध्ये त्यांनी आत्मतत्वाला अमृत तत्व असंही काही काही ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, पराचहा कामान नियंती बालास्ते मृत्योर्यंती वितत्तस्य पाशम अथ धीरा अमृत तत्वम विदित्वा. दुसरा श्लोक आहे, दुसऱ्या अध्याय प्रथम वल्ली. ध्रुवम ध्रुवेश्विह न प्रार्थयन्ते बालाहा पराचहा कामान अनुयंती. म्हणजे बालबुद्धीचे, अज्ञानी, सामान्य बुद्धी असलेले, अविवेकी, जे योग्य साधक बनले नाहीयेत ते सर्वसाधारण मनुष्य, तो काय करतो? बाह्य सुखाच्या मागे लागतो, कारण त्याला बाहेरचं सगळं दिसत असतं, आतलं त्याला दिसतच नाही, म्हणून तो बाह्य सुखाच्या मागे लागतो. आणि जन्मापासून त्याला त्याचीच सवय झालेली असते, त्याच्यामध्ये काय सुख आहे हे त्याला कळलेलं असतं, म्हणून त्या सुखाचा त्याग करून हातचं सोडून पलट्याच्या पाठी धावायला तो तयार नसतो. हे जे सुख मिळत आहे त्याचा त्याग करून कशाला तिकडे आत्मा काय आहे ते बघत बसायचं, असं सर्वसाधारण लोकांची
समजत असते आणि त्यामुळे तो आतमध्ये असलेल्या आत्म्याला बघू शकत नाही. बालबुद्धीचे अज्ञानी बाह्य सुखाच्या मागे लागतात आणि म्हणून ते सर्वगामी मृत्यूच्या पाशात पडतात. कारण बाहेर काय आहे, संपूर्ण विश्वामध्ये सगळीकडे मृत्यूचं तांडव. तांडव म्हटलेलं आहे का, कारण प्रत्येकाला मृत्यू आहे. इथल्या विश्वातल्या प्रत्येक मनुष्याला मृत्यू आहे. म्हणजे इथे मृत्यूच आहे आणि त्यामुळे तो आतमध्ये बघत नाही, बाहेरच बघत राहतो. बाहेरच्याच विषयांचा तो उपभोग घेत राहतो. म्हणून त्याला आत्मज्ञान होत नाही. परंतु विद्वान आणि विवेकी लोक जे आहेत ते सर्व अनित्यामध्ये अमृत तत्व हे नित्य आहे. जे विद्वान आणि विवेकी लोक असतात, ज्यांनी श्रेयस मार्गाचा स्वीकार केलेला असतो, ज्यांचा विवेक आणि श्रद्धा जागृत झालेली असते, ते लोक काय करतात, अनित्यामध्ये, अनित्य म्हणजे हे सगळं जग, विश्व, आपलं आयुष्य अनित्य आहे. अनित्यामध्ये अमृतत्व हेच नित्य आहे हे ओळखून बाह्य विषयांची इच्छा धरत नाही, कशाचीही इच्छा ते करीत नाही. अल्पज्ञ पुरुष बाह्यभोगांच्या मागे लागत असतात आणि म्हणून ते सर्वत्र पसरलेल्या मृत्यूच्या पाशात पडतात. विवेकी पुरुष अमृत तत्वाला नित्य स्वरूपाचे समजून कसल्याही अनित्याची इच्छा करत नाहीत. म्हणजे बघा, जे बहिर्मुखी आहेत, जे बाह्य साधने एन्जॉय करतात, त्याच्यामुळे मिळणारे विषय सुख घेतात, तर ते सगळे अंतर्मुखी झाल्याशिवाय त्यांना आत्मज्ञान होणार नाही. ते सगळे मृत्यूच्या पाशात सापडतात, जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतात. परंतु जे अंतर्मुख होतात, बाह्य सगळ्या विषयांचा त्याग करतात आणि अंतर्मुख होतात, त्यांनाच फक्त आत्म्याचे दर्शन होते. कारण आत्मा हा हृदयरूपी गुहेत दडलेला असल्यामुळे त्यांना, किंवा ज्यांना आत्मज्ञान हवं आहे, त्यांना त्याचे आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी आत डोकवावेच लागते. ज्ञान म्हणजे इथे आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे. आता बघा, ज्या इंद्रियांची स्वाभाविक धाव बाहेर धावण्याची असते, ती साधनेने, आत्मनिग्रहाने, संयमाने, वैराग्याने, कळकळीने अंतःकरण प्रवृत्तीकडे वळवायला लागते. बाह्य इंद्रिय असल्यामुळे बाहेर धाव असते, तर अनेक प्रकारच्या साधना करून, संयम करून, वैराग्य धारण करून ती बाहेर धावणारी आपली जी वृत्ती आहे, बाहेर धावणारं जे मन आहे, त्याला आतमध्ये वळवायला लागतं. कारण आत्मा आतमध्ये बसलेला आहे. अविवेकी जो पुरुष असतो, जो विवेकी पुरुष असतो, त्याला आत्मज्ञान होतं, तो बाह्य विषयांचा त्याग करतो. अविवेकी पुरुष असतो, तो बाह्य विषयांचा त्याग करत नाही, त्याच्यातच तो डुंबून बसतो किंवा त्याच्यातच तो रममाण होऊन जातो आणि त्यामुळे तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो. हे या 2 श्लोकांमध्ये सांगितले. आता तिसरा श्लोक बघा. येन रूपम रसम गंधम शब्दांस्पर्शाश्च मैथुनान एतेनैव विजानती किमत्र परिशिष्यते एतत् वैतत्. चौथाही श्लोक ह्याच्या बरोबर वाचते मी. स्वप्नांतम जागरितांतम चौभो येनानुपश्यती महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. आता ह्याच्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये काय म्हटलंय बघूया. येन रूपम रसम गंधम, आत्म्याने मानव रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श, हे सुख दुःख, ही मैथुनजन्य जी द्वंद्वे आहेत, हे सगळं कोणाच्या, आता आपण म्हटलंय की बाह्य इंद्रियांना विषय सुख होतं, विषय सुखाचा आस्वाद ते घेऊ शकतात. पण कोणामुळे घेऊ शकतात? बाह्य इंद्रिय आहे, हा सगळा जो आपण सुखोपभोग घेतो, ते कोणामुळे घेतो? तर ते पण आत्म्यामुळेच घेतो. यमराज म्हणतात का आत्म्यामुळे घेतो? जेव्हा मनुष्य बाळ जन्माला येतं, तेव्हा त्याच्यामध्ये अंतर्गत असलेला आत्मा चैतन्य शक्ती टाकतो, चेतना निर्माण करतो आणि मग ते रडतं. जेव्हा त्या बाळा चेतना निर्माण होते, तेव्हा ते रडतं आणि जगामध्ये, या विश्वामध्ये जगायला समर्थ होतं. तर ही चेतना कोण देतं? हृदयरूपी गुहेत वसलेला जो आत्मा आहे, तो ही चेतना देतो. म्हणजे आत्म्याला सगळंच माहिती आहे आणि हे जे सर्व आहे ते आत्माच हे करत असतो. आपल्याला जे ज्ञान देत असतो, विषय सुखाचं का होईना, जे ज्ञान देत असतो ते आत्माच देत असतो.
कारण बघा, आत्मा हा शरीरात चैतन्य शक्ती निर्माण करतो. एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते, कळलं, ऍक्सिडेंटची केस सोडून द्या, पण जेव्हा व्यक्ती मृत पावते तेव्हा त्याच्या झालं नको असतं, डोळे असतात, कान असतात, त्वचा असते, सगळं असतं की नाही, ज्ञानेंद्रिय सगळी असतात. पण तो हे करू शकतो का, आस्वाद घेऊ शकतो का, त्याला ऐकू येतं का, त्याला पुरणपोळी भरवली तर कळेल का, तो संगीत ऐकेल का, त्याला सुवास येईल का परफ्यूमचा, काही नाही. त्याची सगळी ज्ञानेंद्रिय मृत पावतात, त्याच्यातली चेतना निघून जाते. म्हणजे ह्या विषय सुखाचा जो आस्वाद आहे तो कोणामुळे आहे, तो परत आत्म्यामुळेच आहे. म्हणजे ह्यांनी इथे म्हटलंय उपनिषदकारकांनी की आत्म्यामुळेच पंचेंद्रियाचा पंचेंद्रियांपासून जे ज्ञान होतं ते आत्म्यावरच अवलंबून असतं. एकदा शरीर मृत झाले की हे ज्ञान होणार नाही, कारण आत्मा निघून गेलेला असतो. आणि आत्मा ही चैतन्य शक्ती, आत्मा आहे तोपर्यंत शरीरात चैतन्य आहे, चैतन्य आहे तोपर्यंत आपल्याला बाह्य विषयांचं ज्ञान होतं. एकदा ते चैतन्य मालवलं की आपल्याला कसलंही ज्ञान होत नाही. आणि हे सगळं कोणाच्या मदतीने, आपलं चलनवलन, आपलं जगणं, आपलं हसणं, रडणं, एन्जॉय करणं कोणाच्या मदतीने असतं, आत्म्याच्या मदतीने असतं. ज्याला ज्या आत्म्याला सर्व जगातील संपूर्ण माहिती असते, त्याला सगळं कळतं, कारण त्याच्याचमुळे सगळं जग चालत असतं. तर हे नचिकेता, तुला जे आत्मतत्व जाणून घ्यायचं होतं ते हेच आत्मतत्व आहे, आणि हाच तो आत्मा आहे. शरीरात आत्मा, आता त्याचा भावार्थ असा सांगितला आहे, शरीरामध्ये आत्मा हीच नित्य वस्तू आहे. आता हा आत्मा कसा असतो, जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थातील गोष्टी तो बघू शकतो, तो जाणू शकतो. स्वप्नांतम जागरितांतम, म्हणजे आपण जागे असताना सुद्धा त्याचं चैतन्य आपल्याला सगळ्या हालचाल किंवा सगळं अनुभव घेण्यासाठी त्याचीच मदत होत असते. आणि आपण जेव्हा निद्रिस्त असतो तेव्हा सुद्धा आपल्याला जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांमध्ये सुद्धा आत्मा असतो, आत्म्याला ती स्वप्न सुद्धा समजत असतात. ज्याच्या साह्याने धैर्यवान आणि ज्ञानी पुरुष स्वप्नांचा शेवट आणि जागृत अवस्थेचा शेवट पाहतो. तम महांतम विभूम आत्मानम मत्वा, त्या महान आणि सर्वव्यापी आत्म्याला जे जाणतात, जो जागेपणी पण आपल्याला चैतन्य देतो, जो स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तोच आपल्याला स्वप्न पाहायला मदत करत असतो, त्या आत्म्याला समजून घेतल्यानंतर ज्ञानी पुरुष असतात ते दुःख, शोक आणि हर्षाच्या पलीकडे जातात आणि त्यांची मृत्यूच्या भयातून सुटका होते आणि जन्म मरणाचा फेरा त्यांच्यामधून, जन्म मरणाच्या फेऱ्यातून पण त्यांची सुटका होते. आता 5वं आणि 6वं हे बघूया आपण. य इमं मध्वद वेद आत्मानं जीवमंतिकात ईशानः भूतभव्यस्य नत्ततो विजुगुप्तसे एतद् वै तत्, जो ह्या आत्म्यास फळातील मध घेणारा. आता आत्म्याला फळातील मध घेणारा असं का म्हटलेलं आहे बघा. आता आत्मप्राप्तीसाठी किंवा आपण किंवा जे ऋषी मुनी ज्यांना आत्मतत्वज्ञान हवं आहे त्यांना आपण बघितलं, वेदांच्या पहिल्या 80,000 श्लोकामध्ये सगळं कर्मकांडच सांगितलंय. बाकीच्या 20,000 पैकी 16,000 श्लोकांमध्ये साधना सांगितली आहे. हे सगळं कशासाठी सांगितलंय की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, ह्याच्यासाठी जी जी काही कृत्य करायची आहे ती सर्व त्या वेदांमध्ये आहेत. आणि इथे आता सांगतात की जो ह्या आत्म्यास फळातील मध घेणारा, फळातील मध घेणारा म्हणजे कर्माचे फळ भोगणारा. आपण चांगली कर्म केली की चांगलं फळ मिळतं, ते सुद्धा कोण बघतं, शरीर तर शरीराचा काही संबंध नाहीये ह्याच्यात. पण आपण जे अज्ञानी लोक असतो ते आपल्याला शरीरच समजतो, आपण आपल्याला आत्मा समजलो तर आपल्याला आत्मज्ञान लवकर होईल. पण आपण शरीराला चिकटून बसतो आणि शरीराचे जे सगळे उपभोग असतात, बाह्य उपभोग, त्याच्यामध्ये मशगूल होतो, त्यामुळे आपलं आत्म्याकडे दुर्लक्ष होतं. तर हा जो आत्मा आहे कर्मफल भोगता असं त्याला म्हटलेलं आहे.
तर तो सर्व जवळून सगळं जवळून जाणतो. भूत भविष्य, भूत आणि भविष्य, भूतकाळ भविष्यकाळ ह्याचा तो शास्त्राच आहे, म्हणजे राजाच आहे, त्याला सर्व माहिती आहे. आणि त्यानंतर तो एकदा ज्ञानी पुरुषाला हे समजलं की हा आत्मा असा आहे, तो भूत आणि भविष्य सर्व जाणतो, तसेच तो कर्मफलाचा पण कारक म्हणजे कर्मफलाचा भोगता उपभोक्ता तोच आहे, हे एकदा आत्मसात झालं की ज्ञानी पुरुषामध्ये निर्भयता येते. आणि तो कशालाही मग भीत नाही, कारण त्यांनी आत्म्याला ओळखलेलं असतं. हे नचिकेता, आत्मतत्व जे मी तुला सांगणार आहे ते हेच ते आत्मतत्व. आता प्रथम तपापासून पुढच्या श्लोकांचं अर्थ असा आहे की पहिल्या तपापासून, पहिल्यांदा या पृथ्वीवर जे तप केलं त्या पहिल्या तपापासून ते ज्ञानमय तप होतं. उत्पन्न झालेला हिरण्यगर्भ, जल आदी महाभूतांच्या अगोदर उत्पन्न झालेला आहे. म्हणजे पहिल्या तपाच्या नंतर जो हा आत्मा निर्माण झालेला आहे, आत्मा अस्तित्वात आलेला आहे, तो जी पंचमहाभूत आहेत, आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू, सगळे आपल्याला माहिती आहेत, या पंचमहाभूतांच्याही अगोदर तो निर्माण झालेला आहे. तो होताच तिथे, तो बुद्धिरूप गुहेमध्ये सुस्थिर असा राहतो. आणि हे नचिकेता, यमराज म्हणतो, हेच ते ब्रह्म आहे, ते तू जाणून घे. आता एकदा ब्रह्म म्हटलंय, एकदा आत्मा म्हटलाय, एकदा अमृतत्व म्हटलंय, सगळं एकच आहे, सगळी ईश्वराचेच अंश आहेत. आपण काल बघितलं, बाह्य जगात आहे त्याला ईश्वरी अंश आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. आपल्या अंतर्मनात अंतरात्मात बसलेला आहे तो आत्मा आहे, त्याला तो ईश्वरीच अंश आहे, त्याला आत्मा असं म्हणतात. आता याचं विवेचन पण यांनी छान केलेलं आहे, ते मी थोडं तुम्हाला सांगते. जो या कर्मफल भोगत्या व शरीर धारण करणाऱ्या आत्म्याला, आता आत्मा शरीरामध्ये बसतो म्हणजे त्याने शरीर धारण केलेलंच आहे, भूतकाळ व भविष्य काळाचा शासक, भूतकाळ आणि भविष्य काळावर तो राज्य करतो. म्हणून जो याला जाणून घेतो तो मग स्वतःच्या रक्षणाची चिंता करत नाही, कारण त्याला माहितीये आत्मा आपलं रक्षण करणार आहे. तो निर्भय बनतो. इंद्रिय उपभोगांवरील आसक्ती मनुष्याला आत्मतत्वाच्या बोधापासून दूर ठेवते. आत्म्याच्या स्वरूपाबद्दल आपण कितीही वाचलं, त्याची कितीही बौद्धिक चर्चा केली, चर्चासत्र घेतली, कॉन्फरन्स झालं, सगळं करून झालं, कितीही धार्मिक अनुष्ठानं केली, तरी जोपर्यंत तुम्ही भोगापासून स्वतःला अलिप्त करत नाही, जोपर्यंत विषय उपभोगांकडे तुम्ही पाठ फिरवत नाही, आपल्या इंद्रियांना आवर घालत नाही, तोपर्यंत आत्म्याचे ज्ञान प्रकट होणार नाही, म्हणजे आत्म्याचे ज्ञान तुम्हाला कळणार नाही. कारण इंद्रिय कशी असतात, इंद्रिय केवळ बाहेर, पराक शब्द वापरलाय, इंद्रिय बाहेरचं बघणारी असतात, आणि आत्मा कुठे आहे, आत्मा आतमध्ये आहे. त्यामुळे बाहेरचं सगळं तुम्ही बंद केलं, बाहेरचे सगळे इंटरेस्ट तुम्ही बंद केले, तरच तुम्हाला आत डोकावंसं वाटेल, आणि मग तुम्हाला त्याच्यामुळे भोग घेणं तो बंद करतो. आणखीन त्याच्या अंतर्मनात कुठेतरी दुःख असतं की हे काय, हे सगळं आता काय, गाणं ऐकायचं नाही, चमचमीत खायचं नाही, काही सुंदर बघायचं नाही, काही नाही, हे काहीतरी आहे. तर त्यामुळे त्याला दुःख होत असतं. तर त्यांनी भोगांचा त्याग तर केलेला आहे, शरीराने त्याग केलेला आहे, तो काही करत नाही. तो आता आता कित्येकदा साधं उदाहरण सांगायचं तर, आम्ही सगळ्या मैत्रिणी आता 70च्या पुढच्या आहोत, तर आम्ही कितीदा तरी ठरवतो की आता काही शॉपिंग करायचं नाही, एकही साडी विकत घ्यायची नाही, एकही पर्स नाही, हे सगळे भोग आहेत, विषय उपभोग आहेत, तर ते नाही, आपण करायचंच नाही. दरवर्षी 1 तारीख उजाडली की आमचं रेझोल्युशन असतं की या वर्षी काही नाही. पण ते जास्त वेळ टिकत नाही.
एखादी सुंदर गोष्ट बघितली, सुंदर सिनेमा लागला, किती ठरवलं की नसतं, विषय उपभोगांचा त्याग करून आपण अगदी अलिप्त सगळ्यापासून राहणं, राहणं हे कठीण असायचं ठरवलं. तरी म्हणताय की शरीराने त्याग केला तरी मनाची ओढाताण चालूच असते. तर ह्या स्थितीत आत्म्याच्या अनुभूतीची साधना करायला घेतली आत्मतत्व समजून घेण्यासाठी, तर आपल्याला ती आनंददायक होत नाही आणि आपल्याला आत्मतत्वाचं ज्ञान होत नाही. कारण आपलं द्विधा मनस्थिती असते, हे करू का ते करू, हे करू का ते करू. त्यामुळे अशा लोकांना आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. किम अत्र, आता बघा इथे असं आणखीन एक म्हटलेलं आहे की रूपरसादींचे जे ज्ञान वा जाणीव होत असते. आता इथे परत तेच म्हटलंय की बाह्य इंद्रियांमुळे आपल्याला बाह्य इंद्रिय उपभोगाचं साधन आहे आणि त्यामुळे आपल्याला विविध उपभोग घेता येतात. रूपप्रसादींचं ज्ञान व जाणीव इंद्रियांमुळे होत नसते. कोण असतं त्याच्या मागे, तेही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आत्माच ते ज्ञान देत असतो. कारण मृत मनुष्याची बाह्य इंद्रिय काहीही काम करत नाहीत. का काम करत नाहीत? आत्मा सोडून जातो, त्याच्यातलं चैतन्य निघून जातं, म्हणून ती काम करत नाहीत. आणि आपण हे सगळं का उपभोग घेऊ शकतोय? कारण आत्म्याने आपल्याला चेतना शक्ती दिलेली आहे. म्हणजे इंद्रिय उपभोग घेत नाही तर आत्माच तो घेतोय. कळलं ना? ते आत्म्याचं आणि ह्याचं असं त्यांनी एकमेकांशी जोडलेलं आहे की कोणतीही जाणीव, कोणताही आनंद, कोणतंही दुःख अंतिम काय आहे? इंद्रियामुळे होत नसून ज्ञानस्वरूप आत्म्यामुळेच होत असतं. आणि एक उदाहरण दिलेलं आहे, गरम लोखंडाचा जर आपल्याला स्पर्श झाला तर चटका बसतो. तो कशामुळे असतो? तो लोखंडामुळे नसतो, तो अग्नीमुळे असतो. म्हणजे जी आपल्याला सुख दुःख, जे काय उपभोग आनंद हर्ष असतो, तो शरीराला नसतो, तर तो कोणाला असतो? आत्म्याला असतो. म्हणजे शरीर आपल्याला असं वाटतं, ज्यांना वाटत राहतं की मी म्हणजे शरीरच आहे, त्यांना आत्मतत्व मिळण्याची शक्यता खूप कमी असते. पण एकदा का तुम्ही जाणून घेतलं की माझ्यामध्ये ईश्वराचा अंश आहे, त्याला आत्मा म्हणतात आणि आत्मा शरीरामध्ये आहे म्हणून हे सर्व चालू आहे, आणि ते आत्मतत्व किंवा आत्मज्ञान काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच आता यमराज म्हणतोय नचिकेताला, ज्यामुळे सर्व काही जाणले जाते तो आत्मा सर्वज्ञ आहे, तो सर्वस्वरूप आहे. त्याच्या प्राप्तीनंतर, एकदा त्याची प्राप्ती झाली की आणखी काहीही जाणायचे उरत नाही, आणखी काहीही प्राप्त करायचे उरत नाही. त्याच्यापेक्षा पलीकडे जास्त आनंद कशातही नाही, त्याच्याशिवाय दुसरं जास्त सुख कशातही नाही. हे नचिकेत्या, तू ज्याच्याबद्दल विचारले होतेस ते अमृत स्वरूप आत्म्याचं ज्ञान ते हेच आहे, असं दरवेळेस यमराज त्याला सांगत आहे की तू ज्या ज्ञानाच्या मागे आहेस, तू तिसऱ्या वराने जे मला विचारलं होतंस ते हेच ज्ञान आहे आणि हे मी तुला देत आहे. आता त्यांनी पुढे इथे पुढच्या श्लोकांमध्ये म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे गरोदर स्त्रिया अतिशय काळजीपूर्वक जतन केलेल्या आपल्या गर्भाशयामध्ये गर्भजतन करून ठेवतात अतिशय काळजीपूर्वक, त्याप्रमाणे जो 2 अरणींमध्ये अरण्यो निर्हितो जातवेदा गर्भ एव सुभृतो गर्भिणीभिः, गरोदर स्त्रिया गर्भामध्ये, आपल्या गर्भाशयामध्ये गर्भाचं जितक्या अगदी जाणीवपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जतन करतात, त्याचप्रमाणे 2 काष्ठ, आता कोणताही यज्ञ करायचा असतो ना त्यावेळेस असा लायटरनी किंवा काड्यापेटीनी अग्नी प्रज्वलित करत नाहीत, तर 2 काष्ठ असतात, 2 लाकडाच्या, हे त्या एकमेकांवर घासून जो अग्नी निर्माण होतो. तर आता तो एकमेकांवर घासून जो अग्नी निर्माण झालेला आहे तोच आत्मा आहे, तेच ब्रह्म आहे. कळलं? त्या अग्नीमुळे मग यज्ञाची सगळी यज्ञ सुरू होतो आणि शेवटपर्यंत तो अग्नी चेतवलेला असणं जरूर असतं, तो अग्नी विझू नये ह्याची शेवटपर्यंत काळजी घेतलेली असते. गरोदर स्त्रियांमध्ये काळजीपूर्वक जतन केल्या गेलेल्या गर्भाप्रमाणे जो 2 अरणी म्हणजे एकमेकांवर घासून
अग्नी उत्पन्न केला जातो, ती काष्ठ, ती लाकडं स्थित आहे. व जो जागृत मनुष्यांद्वारे, आता कोण ह्या अग्नीला जाणू शकतो? की ज्यांनी यज्ञ करायला घेतलेला आहे, जागृत मनुष्य, मनुष्यांद्वारे, जागृत, दक्ष, प्रमादशून्य अशा मनुष्यांद्वारे व हवन सामग्रीने युक्त लोकांद्वारे नित्य स्तवन करण्यास योग्य आहे. म्हणजे तो एकदा अग्नी मिळाला की तो त्याच्यामध्ये हवन सामुग्री घातल्यानंतर तो यज्ञ आपण करायचा असतो आणि नित्य स्तवन करायचं असतं. असा तो जातवेद अग्नी, त्या अग्नीला, त्या दोन काष्ठांमधून उत्पन्न होणाऱ्या अग्नीला जातवेद अग्नी म्हटलेला आहे. तर तो हा अग्नी आहे, जो हा अग्नी आहे तेच ब्रह्म आहे, तोच ईश्वराचा अंश आहे. आणि हे नचिकेता, तू जे शोधत आहेस किंवा तुला ज्याचं ज्ञान हवं आहे, तोच हा आत्मा आहे. ते अमृत तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे. तर अशा रीतीने या पुढच्या भागामध्ये वेगवेगळ्या श्लोकातून कशी साधना करायची आहे, आणि बाह्य स्वरूपांचा त्याग क्या करायचा आहे. जरी त्यांनी सांगितलं की विषय उपभोग आपल्याला ज्ञानेंद्रियांमुळे होतात, तरी सुद्धा त्याचं शेवळ, त्याचं मूळ सगळं आत्माच आहे. आत्माच ते उपभोगत असतो. कारण नुसत्या शरीरामध्ये एकदा आत्मा निघून गेला की आपल्याला माहितीये, नुसत्या शरीरामध्ये काहीही अं एक मिनिट, नुसत्या शरीरामध्ये एकदा चेतना निघून गेल्यानंतर तो विषयांचे उपभोग घेऊ शकत नाही. म्हणजे आता जिवंतपणी आपण जे उपभोग घेतो, आपल्याला वाटत असतं शरीर उपभोग घेतोय, पण तसं नाहीये. आत्माच हे सगळे उपभोग घेत असतो. आता पुढच्या श्लोकात म्हटलंय, यदेवेह तन्मूत्र यन्मूत्र तन्मीह मृत्योः स मृत्यू आहे, यत इह तत एव अमूत्र, तेच तिथेही आहे. यत अमूत्र तत अनुइह, म्हणजे जे काही इथे आहे तेच तिथे आहे. म्हणजे सर्व जगामध्ये, सर्व विश्वामध्ये तो आत्मा भरून राहिलेला आहे. हे आता यमराज नचिकेताला सांगत आहे. त्याचं स्वरूप आपल्याला कळलं तर तो कुठे कुठे आहे? जे इथे आहे तेच तिथे आहे, जे तिथे आहे तेच इथे आहे. जो यांना, म्हणजे जो बुद्धिमान पुरुष किंवा जो साधक, यांना ते जणू भिन्न असल्याप्रमाणे पाहतो. ज्यांना समजत नाही की हा एकच आत्मा आहे आणि सर्व जगामध्ये, सर्व ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेलं जे ब्रह्मतत्व आहे, ईश्वरी तत्व आहे, हे ज्यांना कळून येत नाही, जे तुमच्याकडे आहे तेच माझ्याकडे आहे, सर्वत्र भरून राहिलेलं ईश्वरी तत्व आत्मा एकच आहे. परंतु मूढ पुरुष, जे बुद्धिमान नसतात, योग्य साधक अजून झालेले नाहीयेत, सामान्य पुरुष, ते, त्यांना ते कळत नाही आणि ते त्याला भिन्न भिन्न आहेत. त्यांना वाटतं हे सगळं वेगळं वेगळं आहे, भिन्न भिन्न आहे. ती माणसं मृत्यूकडून मृत्यूकडे चालत जातात. म्हणजे काय की त्यांचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होत नाही. मनसैवदा मनसैवेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचनम मृत्योः स मृत्यू गच्छति य इह नानेव पश्यति. इदम म्हणजे हे ज्ञान किंवा ही अनुभूती, मनसा एव, मनाद्वारेच, आप्तव्यम, आप्तव्यम म्हणजे प्राप्त करण्यास योग्य. तर आता ही जी अनुभूती आहे, आत्मतत्व जे आपल्याला अनुभवायचं आहे, किंवा हे सर्व एकच आहे, इथे आणि तिथे काहीही वेगळं नाहीये, सर्वत्र सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वरी तत्व आहे, तोच आत्मा आहे, हे सर्व एकच आहे. तर हे जे आहे, हे ज्ञान मनाद्वारे प्राप्त करण्यायोग्य आहे. हे ज्ञान मनाद्वारेच प्राप्त करण्यायोग्य आहे. आणि इथे वास्तविक असा वेगळेपणा असा काहीच नाहीये. आणि जो इथे वेगळेपणा आहे असे मानतो, की इकडे वेगळं, तिकडे वेगळं, ते वेगळं, जो संपूर्ण ठिकाणी एकच ब्रह्म, एकच तत्व भरून राहिलं आहे, हे नाकारतो, तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. आता यमराज म्हणतायत, नचिकेत्या, ज्याच्याबद्दल तू पृच्छा केली होतीस, ज्याच्याबद्दल तू विचारलं होतंस, व जे अपरोक्षपणे जाणण्याची तुला तळमळ आहे,
ते आत्मतत्वच सर्व नामरूपांना व्यापून असणारे असतं. तुम्ही काहीही म्हणा, पशु पक्षी झाड, ज्यांच्या ज्यांच्यामध्ये जीव आहे त्यांच्या त्यांच्यामध्ये हे ब्रह्मतत्व आहे, त्यांच्या त्यांच्यामध्ये ईश्वरी अंश आहे. मॅडम पण आपल्याला सांगत असतात बघा, झाडांची बोला, झाडांवर प्रेम करा, की ते त्याला पण जास्त फुलं येतात, ते पण तरतरून येतात. का? कारण त्यांच्यामध्ये आपल्यात जो आत्मा आहे तोच त्यांच्यात आहे. आपण त्यांना असं वेगवेगळं मानायचं नाही, किंवा जे प्राणी आहेत त्यांच्यातही तोच आत्मा आहे. तर नचिकेता, ज्याबद्दल तू विचारलं होतंस आणि जे जाणण्याची तुला तळमळ आहे, ते आत्मतत्वच सर्वत्र व्यापून असणारे असे आहे. त्यांच्या उत्पत्ती, स्थिती व लयाचा भास घडवणारे. आपल्याला वाटतं फक्त जन्म झाला, जगणं झालं, मृत्यू आला, लय. उत्पत्ती, स्थिती व लयाचा भास असतो तो. आत्मा कधीही जन्मत नाही, आपण बघितलंय. आत्मा कधीही जन्मत नाही, तो मरत नाही, कापला जात नाही, मारला जात नाही, तो कोणाला मारत नाही. तो कालातीत आहे आणि तो इथेच राहणार आहे. त्याला मरण नाहीये. आत्मा अमर आहे, हे तर आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. तर हे सर्व जे आपल्याला वाटतं तो नुसता भास आहे. आणि हे घडवणारं काय आहे? एकमेव द्वितीय ब्रह्म आहे. व त्याच्या ज्ञानानंतर, ब्रह्म म्हणजे ब्रह्मांडात असलेलं तत्व, ईश्वरी तत्व, हे ब्रह्म आहे. आणि त्याच्या ज्ञानानंतर आणखी काहीही जाणण्याचे किंवा प्राप्त करण्याचे उरत नाही. हे नचिकेता, एकदा तू ते समजून घेतलंस, एकदा तू ते प्राप्त करून घेतलंस, ते ज्ञान प्राप्त करून घेतलंस, की त्या पलीकडे दुसरं काहीही ज्ञान नाही, दुसरं कोणतंही सुख नाही, दुसरा कोणताही आनंद नाही. म्हणजे ब्रह्म आणि जग यातील संपूर्ण एकवाक्यता मान्य केलेली आहे. आता इथे मागचे श्लोक जे आपण तिसरा आणि चौथाचे बघितलं आधी सुरुवात करताना, तेव्हा एक चांगला त्यांनी हे दिलेलं आहे, सिद्धांत दिलेला आहे, म्हणजे उदाहरण दिलेलं आहे, की काही काही मनुष्य असा विचार करतात की मी सगळ्या बाह्य उपभोगांचा त्याग करेन आणि मी आत्मतत्व जाणून घेण्यासाठी उपासना करीन, जपजाप्य करीन, साधना करीन, आराधना करीन, सगळं करीन. कारण जे संत वगैरे आहेत, जे त्या ऋषी मुनी संत हिमालयात जाऊन तपश्चर्या करतात, त्यांनी या सगळ्याचा त्याग केलेला असतो. पण त्यांनाही मृत्यू आहेच. मनात शंका येणं अगदी रास्त आहे, की ते सुद्धा मरणार आहे आणि मी सुद्धा मरणार आहे. मग त्यांच्यासारखं कुठे तिकडे हिमालयात जा आणि की तप तप ताप करत बसा, मिळेल ते खायचं, खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही. काही काही आपण जे उपभोगतोय ते काही नाही. मग आपण उपभोगूनही आपण मृत्यू पावणार आहोत, आणि ते तप ताप तप जाप्य करून, साधना करूनही मृत्यूच पावणार आहेत. मग कशाला एवढा आट्यापिट्या करायचा, असं कोणाच्या मनात येतं? मंदबुद्धीच्या आणि अल्पबुद्धींच्या लोक जी असतात त्यांच्या मनात येतं. लोक आहेत ज्यांच्या मनात हे असं येतं, ते बाह्य विषयामध्येच रममाण होतात आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये परत ते अडकतात. त्यांची सुटका होत नाही. तर इथपर्यंत आपण आज इथे शेवट करूया. कोणाला काही विचारायचं असेल तर सांगा, विचारा.